महाराष्ट्रात विकी डोनरचा ट्रेंड वाढला। डॉक्टर, इंजिनियर, वकील तरुणांच्या स्पर्मचा आग्रह वाढला। मुंबईसह नाशिक आणि औरंगाबादमधून स्पर्मच्या मागणीत वाढ। आपल्या बाळाबाबत जोडप्यांची काही स्वप्न असतात। आपलं बाळ सुंदर असावं, ते हुशार असावं असं प्रत्येकालाच वाटतं। पण अलीकडच्या काळात वंध्यत्वाचं प्रमाण वाढतच चाललंय। त्यातही मूल दत्तक घेण्याऐवजी आपल्याच पोटी बाळ जन्माला यावं ही मातृत्वाची ओढ अधिक असल्यानं स्पर्म बँकेला मागणी आली आहे आणि स्वाभाविकच यामुळे राज्यभरात विकी डोनर्सची संख्या ही वाढताना दिसतेय। स्पर्म बँक का चालवावी लागते याचे भरपूर कारणं आहेत। जसं ब्लड डोनेट करतो तसं स्पर्म डोनेशनचं प्रमाण हळूहळू का होईना वाढत आहे। त्याचं कारण असं की इन्फर्टिलिटी ही झपाट्याने वाढत आहे। कारण प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला असं वाटत असतं की येणारं बाळ हे थोडंसं सिमिलर माझ्यासारखं दिसायला पाहिजे आणि नक्कीच आम्ही तो प्रयत्न करतो। पण कुठलीही जात, पात, धर्म हे आम्ही करूच शकत नाही, कारण डोनर हा ॲनॉनिमस असतो। जसं ब्लड डोनेट करताना आपण कुठल्याही जातीपातीचा विचार करत नाही, तसंच स्पर्मचंही आहे। अर्थात असं असलं तरी कुणालाही सहजासहजी स्पर्म डोनेट करता येत नाही, त्यासाठी काही नियम आहेत। स्पर्म डोनरची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेतली जाते। त्यानंतर डोनरचं सीमन सॅम्पल आणि ब्लड सॅम्पल तपासलं जातं। डोनरचं कलर कॉम्प्लिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, फॅमिली बॅकग्राऊंड, रक्तगट, HIV, HBsAg, सिकल सेल बॅनिमिया, बी थायलोसोमिया, VDRL या सगळ्या तपासण्या केल्या जातात। स्पर्मच्या मागणीनुसार ते दिले जातात। ही सगळी माहिती गोपनीय ठेवली जाते। स्पर्म देणारी व्यक्ती आठवड्यातून 3 दिवसांनंतर स्पर्म डोनेट करू शकते। त्यासाठी 300 ते 5,000 पर्यंतची रक्कम डॉक्टर मार्फत डोनरला दिली जाते। मुंबईसह नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरातून अशा प्रकारची मागणी वाढतीये। जोडप्यांकडून स्पर्म बँकेकडे चौकशी करताना डोनरचा व्यवसाय, शिक्षण आणि धर्माबद्दलही विचारणा होते। शिवाय त्यानं परदेशात शिक्षण घेतलं असेल किंवा तो उच्च शिक्षित असेल तर अशा डोनरच्या स्पर्मच्या मागणीतही वाढ झाली आहे। सुरुवातीला स्पर्म डोनेट करण्याचा उद्योग लपून छपून केला जात होता, पण विकी डोनरच्या प्रदर्शनानंतर हा उद्योग उघडपणे केला जातोय आणि यातल्या डोनरची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे।